तो सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. बघा, आजपासून महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती निघालेले फॉर्म चालू झालेले आहे. त्यामध्ये एक व्यक्ती किंवा एक उमेदवार अवघ्या 5 ठिकाणी फॉर्म भरू शकतो. तुम्हाला किती फॉर्म भरायचे आहेत, एकापेक्षा जास्त, डबल, टिबल, चौबल, पाचबल, काय असेल ते असेल, आपण त्याविषयी काल व्हिडिओ पोस्ट केलाय. जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस. आता जो पुढला आपला मुद्दा आहे की आता ह्या नवीन भरतीमध्ये जे डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट काय केली होती नेमकी. मागच्या वेळेस मुलांनी डबल फॉर्म भरला पण ते का सापडले नाहीत, आणि यावेळेस नेमकं जे अंकुश असतो लावलेला तो का लावलेला नेमकी लोकांवरती, उमेदवारावरती, आपण व्हिडिओ बघणार आहोत. आणि त्याबरोबरच डॉक्युमेंट काय काय पाहिजे फॉर्म भरताना 2023च्या आणि 22च्या भरतीमध्ये 2024 मध्ये ते बघून घ्या. आता हे डॉक्युमेंटची यादी बघा. कालपासून फॉर्म ऑनलाईन चालू झालेले आहेत आणि ह्या 10 डॉक्युमेंट शिवाय दुसरे कुठे डॉक्युमेंट लागत नाहीत. आणि यामध्ये एक डॉक्युमेंट खूप महत्वाचं आहे आणि त्यावर तुमचं भवितव्य पूर्ण आहे. बघा, आता आपण शेवटी बघूया यामधलं मेन डॉक्युमेंट काय आहे ते. मग पहिलं समजून घ्या, दिनांक 5 पासून ते 31 मार्च पर्यंत तुमचे फॉर्म भरून होत आहेत. त्यामध्ये सर्वांना फीस माहित आहे. ओपन कॅटेगरीला 450 फीस आहे आणि बाकी अदर कॅटेगरीला 350 रुपये फीस आहे. ठीक आहे. आता डॉक्युमेंटची यादी समजून घ्या. डॉक्युमेंट पहिला आहे आधार कार्ड आहे, दुसरा आहे फोटो आणि सही, अर्धी सही फोटोवरती अर्धी सही खाली, ती नंतर असते हॉल तिकीटच्या वेळेस. पण आता कसं आहे, तुमची फोटो लावतात, तुमची सही खाली कॉपी करून घेतात. ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म भरत असताना. आणि पुढलं आहे जातीचा दाखला. फक्त जातीचा दाखला ओपन कास्टला लागत नाही, बाकी इतर कास्टला जातीचा दाखला लागतो 100%. फक्त ओपन वगळता सर्वांना जे हे सेकंड डॉक्युमेंटेशन आहे 3 नंबरचं महत्वाचं आहे, ते म्हणजे जातीचा दाखला. फक्त ओपनला चालणार नाही. ठीक आहे. आता पुढलं समजून घ्या. जे पुढलं सिस्टम असते, डॉक्युमेंटचं नाव पुढले आहे नॉन क्रिमिलियर. म्हणजे तुम्ही उन्नत गटामध्ये मोडताय का, मोडत नसाल तर हा दाखला. त्यामुळे बघा, जे तुमचं नॉन क्रिमिलियर आहे ते SC ST ओपन ह्या 3 कास्टला ते लागू आहे. परत समजून घ्या, ST कास्टला, SC कास्टला आणि ओपनला ही क्रिमिलियर लागू आहे. बाकीची जी कास्ट आहे, काहीला उत्पन्न लागू आहे आणि काहीला तुमचं नॉन क्रिमिलियर लागू आहे. आता पुढलं समजून घ्या लगेच. आता एक कॉमन डॉक्युमेंटेशन आहे, ते म्हणजे डोमासाईल. डोमासाईल काय, रहिवासी दाखला. म्हणजे कुठल्या गावाचा नाही, तुम्ही महाराष्ट्रामधील रहिवासी आहात, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, याचा दाखला असतो डोमासाईलचा. आता तुम्हाला पाहिजे, म्हणजे याचं दुसरं नाव आहे अधिवास प्रमाणपत्र. तुझ्याकडे ते पाहिजे, कुणी असू ते, तुमची कास्ट कुठलीही असू द्या, त्याला काही गरज नाही, हा डॉक्युमेंट सर्वांपाशी पाहिजेच. ठीक आहे. पुढलं समजून घ्या लगेच. EWS चा दाखला पहिलं ओपन मध्ये लिंगायत समाज असेल, काही मुस्लिम समाज, ब्राह्मण समाज आणि ओपन मराठा समाज होता. पण आता मराठ्यांना आरक्षण अलग मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांना हा दाखला त्यांचा चालणार नाही. यामध्ये फक्त ओपन कास्टचे जे लोक आहेत बाकीचे, त्यांनाच फक्त हा दाखला लागू राहील. ठीक आहे. आणि पुढचं बघा, आता 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र, त्याला कोण हे म्हणते बघा, प्रमाणपत्र सनद म्हणते कोणी, ते दोन्ही पण लागतात, 10वीचे आणि 12वीचे दोन्ही पण. आणि पुढचं आहे ते म्हणजे इतर शैक्षणिक माहिती. तर कोणी BA BCom लावला असेल ते तुम्हाला तुम्ही तिथं जाऊन दाखल करायचे, सादर करायचं. आणि शेवटचा मुद्दा होता तो म्हणजे मोबाईल नंबर तुमचा आणि ईमेल ID. जे आपली पुढली असते प्रोसेस, ते पूर्ण फोनवरती, ईमेलवरती अवलंबून असते. त्यामुळे तुम्हाला तुमचा जे चालू फोन आहे, तुम्ही तो नंबर द्यायचा. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त ज्या लोकांची कास्ट काढलेली आहे, ST असेल, तुम्हाला त्या ठिकाणी वैध एक प्रमाणपत्र असतं, ते तुम्हाला पाहिजे त्यावेळेस. बाकीचे आहेत त्यामध्ये पोलीस पाल्य आहेत, अनाथ आहेत, विधवा महिला असतील, माझे सैनिक आहेत, स्पोर्टमॅन आहेत, त्यानंतर भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, होमगार्ड, त्यानंतर
आवश्यक पदवीधर ह्या लोकांना ज्या अटी घालून जे डॉक्युमेंट मागितलेले आहेत त्या विभागाकडनं ते तुम्ही दाखल करायचे. तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत तेच तुम्ही जोडा, एक्स्ट्रा काही लावू नका पुढे. आणि आता मित्रांनो शेवटचा दाखला होता तो म्हणजे आधार कार्ड. पूर्वी गोष्टी कशी व्हायच्या पण आता त्याला पूर्ण बंधन आणलेलं आहे. डबल फॉर्मची गोम खरी येत आहे. आता पहिलं वारंट दिलं त्यांनी, तुम्ही फॉर्म 5 भरू शकता, पण कसं प्रत्येक पदामध्ये अलग अलग फॉर्म, पोलीस शिपाई, पोलीस चालक, पोलीस तुमचं जेल, पोलीस SRPF आणि शेवटचं बॅट्समॅन, तुम्ही असे फॉर्म भरू शकतात. पण तुम्ही एकाच मध्ये तुम्ही डबल फॉर्म भरू शकत नाही. तुम्ही अलग अलग फेस भरा, तुम्ही फॉर्म भरून टाका, हे चालतं. हे असं सांगितलेलं स्पष्टपणे. जर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक फॉर्म भरता तुमची ईमेल ID वेगळी पाहिजे, तुम्हाला फीस वेगळी पाहिजे आणि तुमचं त्या ठिकाणी आधार कार्ड लिंक होणार. ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड लिंक होतं ना त्यावेळेस तुमची पूर्ण इथं माहिती येत असते. त्यामुळे डबल फॉर्मचा विषय येतच नाही. तुम्ही किती प्रयत्न करा. आणि पुढला विषय आहे, जर तुमची माहिती चुकीची असेल तुम्ही अपात्र कुठल्याही क्षणामध्ये होणार. हे तुमची डॉक्युमेंट लिस्ट आहे, तुम्ही चेक करून घ्या वेळेस आणि फॉर्म भरायला बिनधास्तपणे जा. जिल्हा चॉईस कसा करायचा आपण त्यावरती पाठीमागे व्हिडिओ पोस्ट केला, व्हिडिओ बघून घ्या वेळेस की तुम्हाला जिल्हा निवडायचा कसा भरतीसाठी. पद निवडणे, जिल्हा निवडणे यावर सुद्धा आपलं यश अवलंबून असतं. ठीक आहे, काळजी घ्या. आणि आपला ग्रुप आहे टेलिग्रामचा, जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्राम आपलं व्हॉट्सअप ग्रुप, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण अशीच माहिती आहे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील.